मोह, रहित असं ते मोक्ष शब्दाचे अनेक अर्थ केले जातात. स्वतंत्रता, स्वाधीनता, बंधन जेथे कसलंही नाही, अशा त्या अवस्थेचं नाव मोक्ष आहे. आणि ती अवस्था जी प्राप्त होते ती आत्म्याच्याच आश्रयाने, आश्रयभूत पदार्थ लागतो. जी कोणती अवस्था असते ती द्रव्यातूनच उत्पन्न होत असते. द्रव्याशिवाय पर्याय असू शकत नाही. जसं सोन्याशिवाय सोन्याचे दागिने बनू शकत नाही, तसं सुखस्वरूपी जो आत्मा आहे त्या आत्मवस्तूशिवाय पर्यायामध्ये सुख उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणून सुखप्राप्तीसाठीच श्रद्धास्थान, आश्रयस्थान आपलाच निज ध्रुव शुद्ध आत्मा आहे. आचार्यांनी अष्टपाहूरमध्ये चर्चा घेताना मोक्षपाहूर ग्रंथांतर्गत मोक्षपाहूरमध्ये गाथा नंबर 85 पासून चर्चा सुरू केली. आमच्यासाठी पण, म्हणजे श्रावकासाठी. गाथा नंबर आहे 85. काय म्हणले बघा, उत्थानिकेमध्ये सांगतायत, आगे कहते हैं कि ऐसा तो मुनियों को प्रवर्तन के लिए कहा. अब श्रावकों को प्रवर्तने के लिए कहते हैं. आतापर्यंत म्हटले आम्ही महाराजांसाठी सांगितलं. महाराजांनी काय करावं? मग महाराजांनी आत्म्याचं ध्यान करावं असं सांगितलंय. काय वरच्या गाथेच्या भावार्थामध्ये दिले, जो अरहंत स्वरूप शुद्ध आत्मा आहे त्याच ते मुनिराज ध्यान करतात की ज्याद्वारे त्यांच्या पूर्वकर्माचा नाश होतो आणि वर्तमानामध्ये रागद्वेष रहित होतात. तसंच आगामी म्हणजे भविष्य काळासाठी कर्म देखील बांधले जात नाहीत. आत्म्याच्या ध्यानाने, शुद्ध आत्म्याच्या ध्यानाने 3 गोष्टी झाल्या, भूत, वर्तमान आणि भविष्य. भूतकाळातल्या कर्माचा नाश झाला, वर्तमानात काही कर्म केले नाही. कर्म म्हणजे बंधाला कारणभूत असे भाव नाहीत, म्हणजे भाव कर्म झाले नाहीत, म्हणजे राग द्वेष झाले नाहीत. आणि त्यामुळं भविष्य काळासाठी
जो कर्माचा बंद होऊन जन्म मरणाचं चक्कर ते त्या ठिकाणी बांधलं गेलेलं नाही, असा सहज लाभ होतो. काय अरहंत स्वरूप शुद्ध आत्म्याचं ध्यान जे करतात, म्हणून दर्शन करायला सांगितलं आपल्याला. मंदिरात गेल्यावर अरिहंतांचं आपण दर्शन घेतो तेव्हा अरिहंत स्वरूप माझा आत्मा पण आहे असा विचार करा असं सांगितलं. आणि त्याचं फळ असं आहे. त्याचं फळ काय तुमच्या लक्षात येईना कसलं फळ आहे ते. पहिले कर्म जे उदयाला येऊन दुःख देत असतात तेच त्या ठिकाणी आपल्याला दुःख देऊ शकत नाहीत, कारण त्यांचा नाशच होतो. वर्तमानात म्हणून ध्रुव शुद्ध आत्म्याची अनुभूती करतो, स्वतःला जाणतो. त्याच्या निमित्तात झालं काय, पूर्वीचं दुःख नष्ट झालं, वर्तमानातलं दुःख नष्ट झालं, भविष्यातलं दुःख नष्ट झालं. कळतंय तुम्हाला काय? तिन्ही काळातलं दुःख वर्तमानातलं एक म्हणजे आत्म्याच्या अनुभूतीनं नष्ट होत आहे. तिन्ही काळातलं दुःख, इतकी शक्ती अरहंत स्वरूप निज शुद्ध आत्म्याच्या ध्यानामध्ये आहे. कसं मग हे महाराजांना जमणार, आपल्याला जमणार का नाही, अशी जर कोणाला शंका आली तर कुंद आचार्यांनी 85 गाथेपासून पुढं ही गोष्ट स्पष्ट केली की बाबा श्रावकाला पण तिन्ही काळातलं दुःख संपवायचंय तर हेच करावं लागेल. म्हणजे आम्हाला पण जर तिन्ही काळातलं दुःख नष्ट करायचंय तर काय करावं लागेल? अरिहंत स्वरूप आत्म्याचं ध्यान करा, अरिहंतांचं ध्यान करा. आत्म्याचं नका करता आलं तर अरिहंतांचं तर ध्यान करा असं सांग. त्या अरिहंतांच्या ध्यानाने किती काय काय गोष्टी होतात. मग एकदा तुम्हाला सांगितलं, परत एकदा सांगतो बघा. पद्मनंदी पंचनिष्ठेमध्ये अधिकारच आहे अख्खा. पुत्र झाल्यावर स्तुती आहे. जिनेंद्र स्तवन नंबर नागपूरच्या प्रतिमध्ये 406 आहे. 406 पासून सगळं इथून सुरुवात. ऐका काय काय असतं. जिनेंद्र स्तुती केली, जिनेंद्र देवाची स्तुती करण्यामध्ये या जीवाला कोणते कोणते फायदे होतात, कोणता कोणता लाभ होतो, आणि जो ज्यांना लाभ होत नाही त्याचं कारण काय, असं सुंदर वर्णन क्रमाने केलेलं आहे. आणि वाचून जातो फक्त तुम्ही ऐकत जा. आता काय बघा. दिठे तुमं जिनवर लिहू आई मज्जनयनाईं चित्तं गतं चलहुं आयेन वसिंचियं यायम्. प्रभु आपके दर्शन करने से होगे मम नेत्र सफल, तन मन शांत हुए से मानो अमृत का सिंचन. ठीक है, हे जिनेंद्र, आपको देखने पर मेरे नेत्र सफल हो गए हैं, प्रफुल्ल
बरं का? काय कष्ट आहेत का मग सध्या? ऊन जास्त असल्यामुळे गिऱ्हाईक जास्त आहे. काय म्हटले सांग बरं. सांग बरं बोल, काय वाचलं? आलाय कशाला हा प्रश्न आहे? तू दुकानात गेला बसला तर दोन गिऱ्हाईक तर झाले. दोन्हीकडचं रिकाम, तिकडे पण लाभ नाही, इकडे पण लाभ नाही, दोन्हीकडे हानी. काही बोल, काय वाचलं सांग. विचार करावा लागतो त्याला. काय मोठं तात्विक गोष्ट काय तुम्हाला प्रमाण नाही, अभिदृप्त्या असद्भूत व्यवहार असले काय शब्द वापरले का? काय विश्व मराठी सांगितलं मला, मराठी बरोबर आहे. आणि तुला तसं झालं, तू दर्शन केलं का? तसं झालं का? हे दिनेश, आपको देखने पर मेरे नेत्र सफल हो गए. अद्यावत सफलता नयन द्वयस्य देवत्पदीय चरणाम्बुज वीक्षणेन आद्य त्रिलोक तिलक प्रतिभासते संसार वारिधिरयं चुरुक प्रमा. अर्थ काय? असे येतं तुम्हाला? बरं झालं. तुला येते का धीरज? दर्शन पाठ पण येत नाही तुम्हाला? दर्शन पाठ तर शेवटचंच आहे, नाही शेवटचाच छंद आहे. नाही येत काही म्हणत नाही. मग दोन आहे. हा मग काय दर्शन पाठ सगळ्यांना पाठ आहे का? अनुभव नाही. मग करायचंय का पाठ पूर्ण? तेव्हा करायचं. या भावात तुमच्या भावात तेव्हा करणार. असं म्हणा घे आजच करून तुम्हाला उद्या म्हणून दाखवलं असं म्हटलं तर चांगलं, असं बरं वाटत ना. आज म्हणा पाठ करतो म्हणून काय देवाचं साक्षीनं पाठ करा, बाकी काय नाही. ज्यांना चांगलं आहे दर्शन पाठ, कसं दर्शन करावं, कसे देव आहे, असं सगळं सुंदर सुंदर वर्णन त्याच्यामध्ये येतं. म्हणताना मन प्रसन्न होतं. सुरुवातीला पाठ झाल्यानंतर असं हवेत असल्यासारखं वाटत होतं मला, आहे ना. म्हणत असताना एकदम असं वेगळा आनंद असतो. नवीन असं जेव्हा काही विचार, नवीन असे चांगले विषय आपल्याला मिळतात, तेव्हा ज्याची रुची ज्या विषयाची असते त्यावेळेस त्याला ते एकदम आनंद देणारं होऊन जात. म्हणून दर्शन पाठ मी जेव्हा पाठ केला त्यावेळेस मला एकदम असं आल्हाद, परम आल्हाद असं भासित होत. सुंदर आहे. मग त्या अंतर्गत शेवटच्या चरणात जे दिलं तेच इथं सांगतायत. अद्यावत सफलता नयन द्वयस्य. माझे डोळे सफल झाले असंच म्हणजे ना तिथे. त्याच्यामुळे सफल झाले तुमच्या चरण कमलाच्या दर्शनाने माझे डोळे सफल झाले असं म्हणतात. देवत्पदीय चरणांबुज, अंबुज म्हणजे तुमच्या चरण कमलाच्या दर्शनाने माझे डोळे सफल झाले. आमचे डोळे सफल कशाने होते? राहुल मोठा बघितलं. आणि आमचे डोळे कशाने सफल होते तर काय कशाने सांगतात सफल? अलंकार, साड्या, इथे जे काय तुमची रुची त्याच्यात असते किंवा व्हॉट्सअप बघण्यात किंवा स्टेटस, सफलता, कोण कुठं आहे हे सगळ्या बातम्या. स्टेटस का बघायचं तर बातम्या, कोण कुठं आहे माहिती मिळेल.
त्याच्यात सफलता वाटते. आणि इथं कधी आम्ही दर्शन करताना आपण सफल झालो सुरेंद्र असं वाटलं का? बायकोला सोडलं, दर्शन केलं आणि आले आपल्या घरी गप्पा टप्पा मारायला. आलोय आपण लवकर तर बसावं, जरासं पूजन अर्चन स्तुती भक्ती करायला पाहिजे. घरी येऊन काय करायचं? इकडच्या तिकडच्या, तुझं काय त्याचं काय त्याचं काय, आपलं टाइमपास करायचा, काहीतरी खायचं प्यायचं आणि यायचं आपलं पण जायचं. आलाय लवकर तर माणूस बसला असतं नसतं मंदिरात थोड्या. आलोय बाबा चला एखादी स्तुती म्हणू, एखादी भक्ती म्हणू, एखादं भजन म्हणू. काय म्हटलं आज? काय नमोकार मंत्र म्हटलं ना आलो आपलं. तर गेला नाही मंदिरात तर दर्शन केलं ना, तेवढं गेलं. आणि रोजच्या रुटीन झालं. काय असतं दुसरं? काय असतं? नाविन्य काय नाही त्याच्यात, अपूर्वता काय नाही त्याच्यात, आनंद काय नाही. असं देवत्वदीय चरणांबुज वीक्षणेन असं म्हणते. मग पुढं आद्य त्रिलोक तिलक प्रतिभासते मे. तुम्ही मला कसे प्रतिभासित होता भगवान? कसे भाषित होते? त्रिलोक तिलक असं म्हणजे ना, आद्य त्रिलोक तिलक प्रतिभासते. मला तर तुम्ही तीन लोकांचे नाद भाषित होता. आणावं लागतील ते भाव, तुम्हाला आणावे लागतील. ते त्यांच्यात आहेत ओरिजिनल, पण माझ्यात ते तयार केले तर मला त्यांच्यासारखं पद किंवा जे काही सुख आहे ते तेव्हा प्राप्त. आपल्याला सवय नाही आहे. जसं अभ्यासाची सवय, शाळेची सवय, चांगल्या गोष्टींची सवय नसते, तसं ही पण सवय नाही आहे. आणि ही सवय आपल्याला लावून घ्यावं लागेल प्रयत्नपूर्वक. कारण अनादीचा अभ्यास आहे तो पापाचा आहे. संज्ञेमध्ये देवदर्शन संज्ञा नाही आहे. आणि ती असती तर मग संसारच नसतात, त्याला दुःखच नसतं जीवाला. संज्ञा म्हणजे न शिकवता आलेल्या काही गोष्टी, आणि त्या चार आहार भय मैथून परिग्रह. देवदर्शन नावाची संज्ञा आहे काय? म्हणजे आहार भय या गोष्टी त्या ठिकाणी न शिकवता आपोआप आपल्याला तिकडे आपली प्रवृत्ती होते. लहान मुलाला कोण शिकवणार? मृत्यूची भीती त्याला कुठून येते? त्याला काय कळत असतं जन्मल्यानंतर मरण असतं काय असतं? पण भीती वाटते ना त्याला. पण जोरात आवाज केला जातो जिवंत आहे का नाही बघण्यासाठी. हळी वाजवली, काहीतरी वाजवलं जातं, काहीतरी आवाज केला जातो, आणि मग ते बाळ दचकतं. का दचकतं? का घाबरतं? काय संबंध आहे घाबरायचा? तुम्ही का प्रश्न विचारले? का घाबरलं? कुणी शिकवलं त्याला? असं काय आवाज झाला, असं काय झालं तर घाबरायचं असतं? बघून घ्या, बघून थांबतो मी 5 मिनिट थांबतो. तसं काय ते सोलापूरचे अजून त्यांची काय माहिती पाहिजे सांगून. काय झालं? काय न शिकवता भीतो तो, आहार घेतो तो न शिकवता, परिग्रह न शिकवता आहे. या सगळ्या गोष्टी न शिकवताय आपोआप आहे. म्हणून आपल्या रोजच्या डेली लाईफ मध्ये आपोआप तिकडं आपला ओढा आपोआप तिकडं जाणार. की तुम्ही जर चांगले विचार नाही ठेवले तर त्या वाईट विचाराकडे आपोआप मनाची प्रवृत्ती होणार आहे. म्हणून तर परत निगोदात जाणार. निगोदात का जातो पुन्हा पुन्हा? निगोदातच का? शेवटी सगळं करून निगोदात का? कारण विचारच तशी. आणि त्या विचारांमुळं पुन्हा मी जरी मनुष्य झालो, सगळं चांगलं मिळालं तरी पुन्हा आपण निगोदात जातो. आणि त्याचं कारण ह्या 4 संज्ञेच्या आपण आहारी जातो. देवपूजा, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप, दान यांचं हे संज्ञा रूपाने परिवर्तित व्हायला पाहिजे. संज्ञामध्ये आपल्याला या जन्मात सुखाला कारण व्हायला पाहिजे आणि पुढच्या जन्मात पण सुखाला कारण व्हायला पाहिजे. असं झालं पाहिजे. आपोआप माझे पाय तिकडं देवदर्शनासाठी वळले पाहिजेत. आपोआप ते देव बघितल्यानंतर कुठेतरी असं धन्य वाटलं पाहिजे. म्हणून हे सांगायला गेले तिथे तुमम निजिनवर
आणि तुम्हाला पाहिलं हे जिनेश, तुम्हाला पाहिल्यानंतर असं म्हणतायत ना, माझे नेत्र सफल झाले. हे कुठनं आलं? त्यांनी काय आपलं कुठलं तरी वाचून लिहिलंय? बघितल्यानंतर वाटलंच, देवाला बघितलं आणि मना आपोआप वाटलं आणि त्या पद्मप्रभ मलधारी देवाने हे लिहून टाकलं. दर्शन पाठ ज्यांनी रचला त्यांनी लिहिलं, अद्याभव सफलता नयनद्वय. एके भाव स्तोत्र रचणाऱ्याने लिहिलं, आनंद अश्रू स्नपित वदनम. आणि तुमचं दर्शन झालं आणि मला माझ्या म्हणजे माझे अश्रू मग असं होतं. कोणाला सांगावं लागत नाही काय, बरोबर आपोआप होतं ना. मंडळी आली काय, मग आपोआप आनंद झाला का? त्यातून आपोआप दुःख झालं, जे काय झालं असेल म्हणावं लागलं का तो आनंदी हो किंवा दुःखी हो म्हणून? काय आनंदी झालाय का दुःखी? खोटं बोललं तर पाप, खरं बोला तर पंचायत. असं तसं देवदर्शन केल्यानंतर आपल्याला असं का म्हणून म्हटलं, त्याच्यामध्ये आपलेपणा, त्याच्यामध्ये कुठंतरी गुणांचं दर्शन, त्या गुणांच्या प्रती रुची, हे परिणाम जर आपल्यामध्ये आपण बुद्धिपूर्वक अभ्यास करून ते आणावे लागणार. काय कुठं काय मी म्हणतोय काय ते सांगतोय, काय सांगितलं? भगवंतांचं दर्शन घेताना आपल्याला आनंद असाच सहजासहजी होणार नाही. कदाचित पुढच्या मागच्या जन्मात काही संस्कार असतील, त्या काही जीवांना तसं होतेच भाव, परंतु प्राय बहुतेक जीवांना हा भाव निर्माण करावा लागेल. अधिगमन आहे तो भाव देवाच्या दर्शनातून, जो एक आनंदाचा भाव निर्माण करणं. खऱ्या आनंदासाठी आपल्याला त्याचा अभ्यास करावा. हे देव आहे, हे देव आहे, तीन लोकांचे नाथ आहे, अद्य त्रिलोक तिलक प्रतिभासते. आणि असं ज्यांना ते भासित होतात आणि त्यांना काय फळ मिळतं असं त्यांनी शेवटच्या चरणात सांगितलं. संसार वारिदी इयम, आणि संसार रूपी हा जो समुद्र आहे तो आता कसा केवढा किती भासित होतो तुम्हाला कळतं का? समुद्र आणि चुलूक त्यांच्या दर्शनाने संसार एवढा एवढा असा संपलं. काय नाही आहे, काय नाही. इतकी शक्ती आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते त्याला निमित्त करून. माझ्यात अनंत शक्ती आहे आणि त्या अनंत शक्तीला अभिव्यक्त करण्यासाठी ते बाह्य निमित्त आहे. जसं तुम्हाला शरीरातली शक्ती जर क्षीण झाली, रोग झाले, काय झालं तर बाहेरच्या गोष्टी तुम्ही खाता पिता आणि त्यामुळे तुमची शक्ती वाढते असं समजता का नाही? ते बाह्य गोष्टी निमित्त आहेत ना, भोजन पान आदी शक्तिवर्धक म्हणतो ना आपण त्याला. मग भगवंताचं दर्शन माझी शक्ती वाढवतंय का? ते पण शक्तिवर्धक आहे, बाहेरचं निमित्त आहे. ते आपली शक्ती वाढवण्यासाठी, आपल्या विचारांची, आपल्या परिणामांची शक्ती वाढवण्यासाठी ते बाह्य साधन आहे. आणि त्याचं मी जर अवलंबन घेतलं नाही तर माझी शक्ती वाढणार कशी? म्हणून त्याचं स्तवन करा म्हणून सांगितलं, स्तुती करा. प्रॉपरली करायला पाहिजे, उरकायला नाही, प्रॉपरली करायला पाहिजे. आणि करत असताना कुठेतरी भाव, पण कुठलं काय सगळंच अर्धवट. जेवायचंय पण, पूजा पण करायची, शास्त्राला पण जायचंय, पप्पाला पण आणायचंय, किती गोष्टी असतील काम. डोक्यात किती काम आहेत मला सांग. आणि गाड्या काय इकडं तिकडं गेल्या असतील, त्याचे फोन पण अटेंड करायचे, अजून काय काम असतं. मंडळीला काय मदत, मंडळी आली का शास्त्राला? नाही आली. आली कुठे आली? हा. मग तिचं काय काम असलं तर ते वेगळंच, तर नसतं काय, बरेच काम असते. मग काय होणार नीट काम? एवढं जर गोंधळ कामात असलं, शांततेने कोणतं पण एक काम कर, पण शांततेने केलं पाहिजे. आणि सकाळी सकाळी हेच काम सांगताना सांगितलं, देवाचं दर्शन का करायचं तर पुढे जाऊन सांगणार पण आहे. सकाळी सकाळीच का देवदर्शन घ्यावं?
याचं पण वर्णन आलेलं. काही लोक म्हणतात नाही सकाळी आम्हाला जमत, मग आम्ही त्यांना म्हणतो बरं जाऊ दे, संध्याकाळी तरी जा. पण सकाळी जर तुम्हाला दिवस उत्तम घालवायचा असेल तर दर्शन केव्हा करावं? पुण्यात गेल्यानंतर विचारतो मी तिथल्या लोकांना कुठं तिथं जाईल, तिथं देवाच्या दर्शन. सकाळी नाही जमत का? नाही सकाळी स्वयंपाक, मुलांच्या शाळा, मेन अडचण घे मुलांना शाळा. काय सांगत होतो मी? तुम्हाला म्हणत होते का इकडे तिकडे सारखा म्हणून? तुम्ही हल्ला त्या का? काय तुमचा संबंध आहे? मी सांगतोय काय मुलांच्या शाळा जमत नाही म्हणते. काय म्हणते? सकाळी जमत नाही. आपल्या पंढरपूरमध्ये पण तसंच होत आहे. तर सकाळी सकाळी मुलांना मंदिरात म्हटलं जातं इथं नशीब जवळ आहे म्हणून, जाता जाता आपलं देव दाखवून जायचे, इथं देव आहे बघा, आणि चला पटकन मोटरसायकल भरणं आपलं. तर ते जाते पटपट पळत जाते आणि पळत येते, पळत जायचं शाळेत. एक तर उशीर झालेला असतो अगोदरच, आणि असा निवांत वेळ तर असतो का मंदिरात दर्शन घ्यायला? अगदी शाळेचा टाइम आणि ते सगळं उरकून मग जाताना मंदिर पण करायचंय, आणि उशीर पण शाळेत झाला नाही पाहिजे. मग अशामध्ये देवदर्शन काय घेणार आणि काय त्याचा लाभ काय? उगाच एक काम पूर्ण केल्यासारखं केलं हे सांगतोय, आणि गडी माणसं काम करतात पूर्ण. तसं माझं देवदर्शन एक काम पूर्ण केल्यासारखं होत असतं. आनंद येतो का? आनंद काय? आणि आनंद येतो का? गिऱ्हाईक आल्यावर दुकानात आनंद येतो ना? 1 2 3 4 किती आल्यावर 5-7 गिऱ्हाईक उभारलेले कंटिन्युअस. आनंद आहे का? दुःख? आनंद घेतो का नाही? काम करावं लागतंय, सगळं करावं लागतं, पण पैसे येणार आहेत, पैसे येते ते बघितलं आनंद येतोय. आणि आनंद घेतो ना आपण, कष्ट पडले तरी. इथं आनंद घ्यायची तयारीच नाही, काम पूर्ण करायचंय फक्त, आणि मग फायदा काय आहे? आचार्य म्हणते काय म्हणते? आता सांगितलं अरिहंतांच्या दर्शनाने 3 काळातलं दुःख नष्ट होतं. तुम्ही लिहिलं का? लिहिलं? घेऊन तरी घ्या. असं 3 काळातलं कसं दुःख नष्ट होतं हेही सांगितलं. दर्शन करताना पूर्वकर्माचा नाश होतो, वर्तमानामध्ये रागद्वेष होत नाहीत, आणि भविष्य काळासाठी कर्मबंध बांधला जात नाही. कारण समता भाव आहे, रागद्वेष भावाने नवीन कर्म बांधले जातात. वर्तमानामध्ये समता भाव आहे तर कर्म याला अवकाश नाही. किती चांगली गोष्ट आहे. हे अरिहंत दर्शनाचं पहिलं फळ सांगितलं. दुसऱ्यांदा इथं सांगतायत की नयन 2 माझे डोळे सफल होत आहेत तुम्हाला पाहता क्षणी. अहो रूपम, रूप त्यांचं जे आहे ते पाहिलं तर अहो भाव किती सुंदर आहे. म्हणजे आम्ही आता तिथे परवा दीनानाथला गेलो. सुरेश भाई पण अगोदर जाऊन आलो. दीनानाथ मंगेशकर कोणी बांधलेलं हॉस्पिटल, लता मंगेशकर, तिचा भाऊ हृदयनाथ. आणि मग त्यांनी आता म्हटल्यानंतर आता आई वडिलांसारखी नाही ते मग जुन्या माणसांना असायचा. आता नवीनचं माहित नाही काय होणार आहे, फोटो तर लावतील का माहिती नाही बरं का. आतापर्यंत फोटोपर्यंत तर होतं कसं तरी, म्हणजे आपल्या अगोदर पुतळे लावायचे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने. त्यांना त्याच्याबद्दल त्याच्या निमित्त चॅरिटेबल ट्रस्ट तयार करायचे, त्याच्या निमित्त दान, त्यांचं नाव राहावं यासाठी असं काहीतरी. आता सगळे सोलापूरच्या संस्था, जैनांच्या संस्था सगळे त्या जुन्या लोकांच्या नावानं काहीतरी त्यांचा जिवंतपणा राहावं. तुम्ही काय करा, त्यांच्या नावासाठी त्यांच्याबद्दल जी आपल्याला हे आहे प्रेम असेल तर आपण काय, ते लोक त्यांना माहित होतं जर असं काही चॅरिटेबल ट्रस्ट चालू झालं, मुलांना शिक्षण असो काय जे असेल, मुलांना राहायची व्यवस्था असो, किंवा श्रावक श्राविका आले, कस्तुरबा होतं की नाही पूर्वी पुण्याला, नाव काढलं जाणार की नाही त्यांचं वालचंद शेठचं.
तेव्हा चांगली सोय म्हणजे त्यांचं नाव त्याच्या निमित्तात राहिलं झालं, त्यांनी केलं, कसंही असं. पूर्वी अशा पद्धतीने आई वडिलांना जिवंत ठेवलं जात. नंतर तुम्ही कसे जीवन ठेवलाय? फोटो. फोटो ते पण आता कसं तरी कुठंतरी ठेवायचे म्हणून. आता फोटो पण आई वडिलांचे जर केले असतील तर कुठं आहेत माहिती नाही. बोलत भाई आहे का आपल्या पोर्ट्रेट लावलंय मस्त आहे ना 70 mm. आई वडिलांचा तो मोठा फोटो लावतोय का माणूस सांगा? दिशा चुकते. दिशा काय दशा बदलली तुमची. आणि एक केलं होतं फोटो लावायला एका ठिकाणी, एका घरात मोठं केलं होतं असं. कोणीतरी सांगितलं एवढा असा फोटो या दिशेला लावायचा नाही. विषय संपला. एक बारका फोटो लावून ठेवून टाकला. आणि कुणीतरी सांगायचं आणि विषय संपला झालं. त्याच्यानंतर आता पुढच्या पिढीला काय होणार आहे माहिती नाही, हेच मला सांगायचं. आणि फोटो तर लागतील का नाही? काय विषय नसणार आहे हे सांग. मग तिथं आम्ही गेलो होतो दिनानाथला, तिथलं सांगत होतो. चर्चा कशावर निघाली होती? अहो रूपम, रूप कसं. मग झालं तिथं एक ठिकाणी, तिथं बसायचं आहे, वर जायचं, जिथं पेशंटला बघायचं तिथं त्यांनी असं ते आई वडिलांचा फोटो दोन्ही बाजूला लता मंगेशकरची आई आणि लता मंगेशकरची वडील दोघांचे फोटो लावले. मग त्या आईचा, लता मंगेशकरच्या आईचा फोटो जरा चांगला सुंदर काढलेला आहे चित्रकारांनी. मग बसल्यानंतर चर्चा काय, सुरेशभाई आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी काय सांगावं? लता मंगेशकरची आई फार सुंदर दिसते. म्हटलं गेली ती आता. मग उल्हासबाईने बघितलं, लता मंगेशकरची आई किती सुंदर दिसते. लता भाभी बसल्या बाजूला, लता मंगेशकरची आई किती सुंदर. आता तुम्ही जाचाल बघायला लता मंगेशकरची आई इतकं सुंदर आहे काय. आणि म्हणजे एवढी त्याची प्रसिद्धी केल्यानंतर माणूस तीच बघायला जाईल. म्हणजे माणसाला अशा काहीतरी चांगलं दिसल्यानंतर त्या सुंदरतेची चर्चा केली जाते. आहो रूपम. असं मंदिरात कोणी आल्यानंतर असं काय सुंदर मूर्ती आज मला दिसली. आज रोज तीच मूर्ती बघतात आणि रोज सांगू शकता तुम्ही आज मला फार भगवान छान दिसले. कारण ते छान दिसली ती दृष्टी आहे तुमची. जसं आई बालकाला पाहते त्यावेळेस तिची दृष्टी ती छानच बघत असते. त्या आई बालकाला कायम छान बघते. आज अण्णातवाला कसं बघता तुम्ही? काय मा अनुजा मा बघताना तुमचे डोळे 1000 नेत्र जर करायची संधी असली तर केली असते का नाही? इंद्रासारखे 1000 डोळ्याने त्या बाळाला बघायचं. इंद्राने नाही बघत, इंद्र बघत. अद्याभवत सफलता नयनद्वयस्. अहो रूपम म्हणून काय कौतुक केलं का सुरेशभाई? देवाचं कधी काय रूप आहे. त्या लता मंगेशकरच्या आईचं रूप सांगून सांगून सगळे दमले. मी म्हणतोय अरे काय सारखं सगळे म्हणजे कोण तिथं माझ्याजवळ जे होते त्यांनी सगळ्यांनी ते फोटो बघितले. मला तर डोळे होते का नव्हते? मी पण बघितलं की बघायला काय दिसलंच की ते डोळे म्हटलं. आणि परत चर्चा. मग काय लता मंगेशकर वगैरे त्यांच्या मुली काय एवढ्या सुंदर नव्हत्या. त्यांच्या आई वडील किती सुंदर, त्यांच्या एवढं कोणच सुंदर नाही. बर मग त्यांची आई का सुंदर असं म्हणायचं होतं का तुम्हाला? काय हे का सुंदर नाही? कारण त्या सुंदरतेची कशासाठी चर्चा? ही चर्चा. म्हणून म्हटलं अद्याभवत. ते रूप पाहिलं तर तुम्हाला वाटते मात्र माझे डोळे सफल झाले. मोनालिसाचं चित्र पाहिलं. मोनालिसा माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे तुला मोनालिसा? कोणाला माहित नाही असं नाही, सगळ्यांना माहित. मोनालिसा सगळ्याला आठवते. आठवते का तुला? हे कोण? आणि श्रेणची बाहुबलीची मूर्ती आठवा म्हटलं तर माणसाला बुद्धी लावायला लागेल.
बाहुबली. आणि ती वितराग मूर्ती, ती प्रतिमा डोळ्यासमोर येते आणि आनंद येतोय. आहा, त्या आचार्यांची भावना ही आहे. म्हटलं दर्शन त्यावेळेस आहे, आनंद त्यावेळेस आहे आणि उत्साह याच्यामुळे येणार आहे. तुम्हाला उत्साह तुम्हाला आणावा लागेल आणि ते बाह्य निमित्त आहे. त्याच्यातनं आपल्या परिणामामध्ये ती शक्ती जागृत केली जाऊ शकते. ती शक्ती त्याच्या निमित्तात उत्पन्न केली जाऊ शकते. पण मी करायला पाहिजे ना त्यांना बघून तशी शक्ती जागृत. ती माझ्या उपादानावर डिपेंड आहे. मी ताकद लावावी लागेल. मग बघा नाही झालं तर मुलांकडनं अभ्यास करून घेतला जातो. शाळेत घेतला जातो का नाही? येत नसलं तरी घेतला जातो आणि घेता घेता त्याला यायला लागतो. पण तसं इथं सुद्धा तुम्हाला दर्शन घेता घेता येईल ना. आर्यंतांचं ध्यान करायला येईल ना. दर्शन घेता घेता आर्यंत समान आत्म्याचं ध्यान पण होईल. आर्यंतांच्या आत्म्याचं नाही, आर्यंतांचं म्हणणं त्यांनी पुढे जाऊन दिलेलं आहे. डोळ्याने बघितल्यानंतर किती फायदा होतो आणि चर्मरूपी तर मग ज्ञानरूपी नेत्राने पाहिलेल्याची तर गोष्टच काय. ते पुढे याच्यामध्ये आलेला असतो आहे ना. काय दिले बघा. हा 757 नंबरचा आहे, क्रमाने 16 नंबरचा आहे. चर्म नेत्रो सेवी प्रभु दर्शन की अद्भुत महिमा. चर्म नेत्र कशाला म्हणायचे रे? निलय चर्म नेत्र कशाला म्हणतो? निलय कोण आहे? हा प्रीती काय आल्यात का? नाही आले. निलय काय चर्म नेत्र कशाला म्हणायचं? विचार करते चर्म नेत्र कशाला म्हणायचं. चर्मच कळत नाही आता. चर्म म्हणजे चांबड. चांबड्याचे डोळे कळते का? कोणते? कुठे आहेत चांबड्याचे डोळे? काय म्हणतोय माहित नाही. ही काय म्हणत नाही. चांबड्याचे डोळे माहित नाही म्हणतात. त्याला काय सांगायचं तरी. इतके भोळे आजकाल धर्मातले लोक आहेत. त्यांना चांबड्याचे डोळे म्हटलं तर कुठं असते त्याला माहिती. आता हे डोळे कशाचे आहेत? रे तुझे डोळे कशाचे? चर्म नेत्र म्हणजे या डोळ्याने आपण जेव्हा देवाला पाहतो तर सांगताय त्या ठिकाणी त्याची किती अद्भुत महिमा आहे. बघा काय म्हणते. सगळीकडे पहिलं चरण एकसारखं आहे. तिथे साहेब कळलं का काय म्हणतात? अजून एकदा म्हण. परत एकदा म्हणतो सांगा. हा प्रभो आपके दर्शन करते चर्म चक्षुषे यदि भविजन पुण्यपूर्व बंधे ससेहो केवल दर्शन ज्ञान नयन. सांगा साहेब. जरी केलं दर्शन कशात ना ज्ञानातून नाही इतकं अवघड मी सांगितलंच नाही. कारण ते अवघड आहे. सोपं सांगितले ते सोपं. डोळ्याच आले. चांबड्याच्या डोळ्यांच्या दर्शनाची महिमा सांगतो.
चमड्याच्या डोळ्याने जरी देवाचं दर्शन घेतलं तरी त्याची किती अद्भुत महिमा आहे हे सांगायचं चाललंय. मग काय म्हणले, हे प्रभु जो मनुष्य इस चर्म नेत्र से आपको देखता है उस मनुष्य को अपूर्व पुण्य की प्राप्ति होती है जो आगे केवल दर्शन तथा केवल ज्ञान रूपी नेत्रों को उत्पन्न करती है. केवल दर्शन आणि केवल ज्ञान रूपी नेत्राला उत्पन्न करणारे हे चर्मचक्षुच्या द्वारे भगवंतांच्या दर्शनाचं फळ आहे. नुसतं साध्या डोळ्याने बघितलं एवढं मोठं फळ झालं. मग ज्ञान नेत्राने बघेल तर त्याची काय काय चर्चा. आता अर्थ त्यांनी भावार्थामध्ये स्पष्ट केला बघा. हे प्रभु जो मनुष्य आपको चर्म नेत्रों से देखता है उसे आपको देखते ही इतने पुण्य की प्राप्ति होती है कि वह आगे केवल दर्शन तथा केवल ज्ञान को प्राप्त कर लेता है. अर्थात वह पुरुष 4 घातिया कर्मों का नाश करके भी भगवान बन जाता है. तो फिर आपको दिव्य नेत्र से देखने वाले को किन किन फलों की प्राप्ति नहीं होगी. अर्थात आपको दिव्य दृष्टि से देखने वाले मनुष्य अवश्य ही अचिंत्य फल को प्राप्त करते हैं, इसमें संशय नहीं. यात शंका नाही. सफल झाले नेत्र सफल झाले का विहा दिसल्यामुळे. कोण पाहिजे तुला पप्पा हे काय येत आहे पप्पा सरकार तिला दार करून द्या बघा. सफल झाले काय केवल ज्ञान आणि केवल दर्शन देते म्हणते आचार्य. इतकी इतकी महिमा सांगते. डोळ्याने नीट बघावं लागेल. डोळे तर तिथं बघत असते परंतु उपयोग नसला तर ते डोळे नुसतं बघून फायदा का नाही. डोळ्याने बघण्याचा अर्थ डोळ्यातून उपयोगाद्वारे देवाला बघणं. आपला उपयोग एकाग्र करून त्या देवाची प्रतिमा पाहणं. नाहीतर दर्शन कशाचे चालले दगडाची. म्हणून प्राय चर्चा त्या दगडाचीच होती. पांढरी शुभ्र मूर्ती आहे बस सांगायचं काय उंच आहे सगळी चर्चा. आणि आचार्य शांतसागर महाराजांना काय दिसते वीतरागता दिसते. कशी वाटली प्रतिमा आचार्य महाराजांना सगळ्यांबरोबरची विचारलं नाही. बघा त्यांच्या चारित्र चक्रवर्ती ग्रंथ काढून आणि कशी काहीतरी त्यांना महाराजांनी काहीतरी असं भारी सांगतील मूर्तीबद्दल असं वाटलं. आणि त्यांनी भारीच सांगितलं पण कळणाऱ्याची बुद्धी भारी नव्हती ना. आपल्याला भारी वाटणार केव्हा ज्यावेळेस त्याच्या बाहेरच्या गुणांचं वर्णन केलं त्यावेळेस आपल्याला भारी वाटलं असतं. महाराजांनी एकच सामान्य उत्तर दिलं की वीतराग आहे बस. हे देवामध्ये जे बघायचं असतं ते त्यांनी बघितलं आणि ते त्यांनी सांगितलं कशी वाटली. त्याचे हात पाय चेहरा हे एवढं याचं काय विश्लेषण करायचं त्यांना प्रयोजन नाही राहिलं. त्यांचं ज्याच्याशी प्रयोजन होतं ते त्यांनी त्याच्यामध्ये पाहिलं. जी ज्याचं प्रयोजन आहे तीच तिथं दिसणार आहे. चांभाराची दृष्टी कुठं असते कशावर असते न्हाव्याची दृष्टी कशावर असते आणि तुमची दृष्टी कुठं असते केवळ म्हणून इथं पहिल्या याच्यामध्ये दुसरं चरण राहिलंय तेवढं बघा. दिखे तुम दिनवर सहलिव आईम वज्जनयनाईम है ना. हे दिनेश आपको देखने पर मेरे नेत्र सफल हो गए. एवढंच काय तर पुढे सांगताय चित्तम गत्तम जलहुम अमीन च सिंचियम जायम. माझं चित्त आणि माझं शरीर असं दोन्ही सांगते मला.
मेरा मन और शरीर अमृत से सींचा हुआ प्रतीत होता है. जणू काय माझ्यावर अमृताचा वर्षाव झालाय. असं भासे रेन डान्स. म्हणजे कसं वाटतं ते विचारते. म्हणजे वरनं पाणी पडताना वगैरे असं उन्हाळ्यात फिलिंग कशी आहे. मग तसं इथेही फिलिंग आले म्हणते. पद्मप्रभू मल्हारी देव रेन पाऊस असा अमृताचा वर्षाव झाल्यासारखं वाटतं. असं म्हणजे आम्ही येन संची आम्ही येन वसिंचियम जायम. जणू काय अमृताने माझं शरीर आणि माझं मन माझ्या मनावर आणि शरीरावर अमृत शिंपडलंय. घराच्या समोर सडा टाकतो आणि ते शिंपडल्यानंतर पाणी एकदम असं वास म्हणा ते गार वार एक फिलिंग ती धूळ नाही सगळं असं एकदम शांत प्रसन्न मन करून टाक. घरासमोर सडा घालणं मनाच्या प्रसन्नतेचं कारण होत होतं. बघा तुम्ही. मग इथं ते म्हणतायत तुम्हाला बघितल्यानंतर आणि माझं मन जे तापलेलं शरीर आणि जणू काय त्या अमृताने सिंचित झालं असं या कवीला वाटतंय. आणि आपल्याला गरम होतं गरम आहे ना. तेव्हा कसे हाल होते अजून सुद्धा गरम होत. साडीचे पदर वगैरे त्याचा प्रयोजन उपयोग त्याच्यासाठी. गार काय वाटत नाही. जिनवानी ऐकून मन तन धन सगळं इतकं शांत की बाहेरची गरमी सुद्धा नाही जाणवत त्या जीवाला. आत एकदम थंड. ते विचार पाझरले पाहिजे. विचारामध्ये हे ज्यावेळेस अमृत पाझरतं तर ऑटोमॅटिक सगळं शांती आहे. आतली आणि बाहेरची सगळी शांती. आणि विचारात शरीरच आहे तर मग गरम होते. मला विचारलं परवा एक जणांनी. त्या दोघी जणांनी विचारलं. दोघी फिरायला आल्या संध्याकाळी. मी आपलं संध्याकाळी मंदिरात बसलो थोड्या कामाच्या. आणि आत्ताचे दिवस असे आहेत वगैरे. म्हणजे गरम होत नाही का तुम्हाला. असा प्रश्न. त्याची दृष्टी शरीरावर त्याचं लक्ष म्हटलं ना शरीराचं सुख दुःख हेच त्या ठिकाणी लक्ष असते. त्याला मंदिरात गेल्यानंतर सामायिक करताना जो आनंद येतो ते काय करणार आहे का. लक्षच घेऊन जाणार शरीर तर तुम्हाला तेच मिळणार आहे. लक्ष स्वतःचा आत्मा घेऊन जाणार आनंद घेऊन जाणार तर ते मिळणार की बाहेरचं विषय महत्वाचे नाही. त्यावेळेस सांगितलं दुकानात काम करताना घरात तुम्हाला स्वयंपाकघरात उघडत नाही एसी लावलाय मग गरम होत नाही. मग तुम्ही कसं काय करता स्वयंपाकघरात काम. एक माझा प्रश्न आहे सगळंच. ते पण माहेरची पाहुणे आल्यानंतर बाकी काय नाही. इकडे आल्यानंतर गरम होणार की. पण माहेरची माणसं आलीत आणि गरम होतंय सगळं. फॅन लाईट नाही काय नाही आणि सगळ्याला जीव खाऊ पिऊ घालायचं. तुमचे दादा बाई सगळे आले भाऊ वगैरे असं समजा रुपाली. मग गरम होत का नाही. विचारात काय याच्यावर डिपेंड. विचारात जे असेल त्यानुसार. म्हणून मागे तुम्हाला ती गोष्ट पण सांगितली होती. कोणती गोष्ट. कालची गोष्ट विचारल्याशिवाय सांगू का मी. तर नवीन ऐकायला जाऊ दे. काय कालचं गेलं जुनं गेलं म्हणा. आपण ते ऐकलेली पण आहे. एक फकीर आणि त्याचा शिष्य दोघ जण चाललेले असते फिरत आणि एका जंगलातून निघाले. जंगलातून निघाल्यानंतर काय झालं. फकीराचा वेळ झाली नमाज पडायची. मग झालं त्याने आपलं ते काय टाइम झाल्यावर सामायिक करायचं म्हणजे करायचं. ते आपलं व्यापारासारखं नाही. देवाचं टाइम झालं तरी सोडलं तरी चालतंय गावात. तिथं ते देवाचा टाइम तर पाळतेच. बघितलेलं पण आहे तुम्ही. त्याला म्हणायची कट्टरता. असे कट्टर आहे का आपण एकदम फ्लेक्झिबल.
असं झालं. त्याने आपलं नामाज पडायला सुरुवात केली. त्यावेळेस एक वाघाचा डरकाळी ऐकू आली. शिष्य बघितला, लांब एक सिंह तिकडं त्यांच्याकडे येताना दिसला. घाबरला. आता यांचं तर नामाज चालू झाला, आता ती येईल खायला, काय करायचं काय करायचं काय करायचं आहे ना. मग आता ते जवळ येतोय, ते ओरडतोय, सांगतोय, अहो ते वाघ येतोय, त्यांना पण ऐकू येत नसेल का असं. पण त्यांनी आपलं त्यांचं काम चालू ठेवलं होतं. मग झालं. शिष्याने आपला जीव वाचवायला जाऊन बसला शेजारच्या झाडावर. मग वाघ आला. वाघ आला जवळ पाहू आहे ना, त्या फकीराच्या जवळ फिरून गेला निघून. वाघ घेऊन गेला असं. मग झालं. मग उठले. उठून निघाले थोडेसे पुढे, तर त्यांना डास चावला. डास चावल्यावर एकदम ते जोरात ओरडले. अरे कसला डास चावला, चुकलं म्हणते. मग शिष्य आश्चर्यचकित झाला. म्हटलं हे काय प्रकार आहे. वाघ समोर आला तरी यांनी काय केलं नाही, आणि एक डास चावला तर यांना त्रास होतोय. काय भानगड सगळी. शिष्याला राहवलं नाही म्हणून त्यांनी विचारलं ना, की असं कसं काय, तुम्ही मला एवढा मोठा वाघ आला तरी तुम्हाला भीती वाटली नाही, तुम्ही काय ओरडला नाही, घाबरला नाही, आणि एक डास चावला तर तुम्ही असं ओरडताय. मग त्यावेळेस त्यांनी उत्तर काय दिलं होतं उल्हासभाई, त्यावेळेस मी नमाज पडत होतो, त्यावेळेस मी देवाजवळ होतो आणि त्यामुळे मला कशाची भीती नाही, आणि डास चावला त्यावेळेस मी माणसाजवळ आहे म्हटलं. ही फरक. माणसाजवळ राहिल्यानंतर भीती, देवाजवळ राहिल्यानंतर कसलाच त्रास नाही, दुःख नाही, भय नाही, आकुलता नाही, काय नसतं. पण हे प्रेमात पडावं लागतं आहे ना, भगवंतांच्या प्रेमात, आत्म्याच्या प्रेमात पडावं लागतं, आणि मग त्यानंतर सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. संसाराच्या प्रेमात आम्ही पडलो तर सोपं झालाय संसार. संसार सोपा आहे का कठीण आहे सांगा अनुभवाने. संसार सोपा आहे का कठीण आहे. हे सोपा झालाय का नाही, नाही झाला मग सोडायचंय का. अरे संसार जरी कठीण असला तरी हा माणूस करतोय का नाही, सोपा करतो का नाही, कारण प्रेमात पडलेलं. म्हणजे प्रेमात पडतात जेव्हा तिथं कसलाही त्रास होत नाही. बरोबर आहे का साहब. किती वाजता पण झोपा, किती वाजता पण उठा, साहस प्रेमात पडला म्हणू नका, पण असं सांगायचं. म्हणून इथं आचार्यजी लिहिताय, त्याच्यावर चिंतन करून आपल्या पण परिणामामध्ये तशा प्रकारची विशुद्धी. आपल्याला तिथं काही विषा नाही, तिथं का मत्सर नाही, त्यांना जमतंय मला का नाही येत, असे आपल्यामध्ये का भाव निर्माण होते. त्यांना शक्य आहे तर मला का नाही, मग मला काय करावं लागेल की त्यांच्यासारखे पण माझे परिणाम होतील, आपले का होणार नाही. हे पण काय बॉर्न नव्हते असे, हे पण शिकता शिकताच तसे झाले. आपण पण होऊ शकतो, तर आपल्याला थोडासा प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यांनी केला आणि ते सफल झाले, आपण करणार तर आपण पण सफल होणार आहोत.